गोव्यातील गोकर्ण पर्तगाळी मठाला 549 वर्षाची परंपरा आहे। या मठाचे 24वे मठाधीश श्रीपाद विद्याधीश स्वामी पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार आहेत। 6 ते 9 एप्रिल दरम्यान अक्षतामंगल कार्यालयात स्वामीजी प्रवचन आणि भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती संयोजक समितीचे अध्यक्ष करुणाकर नायक आणि उपाध्यक्ष सचिन शानबाग यांनी पत्रकार परिषदेत दिली। गोव्यातील गोकर्ण पर्तगाळी मठाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि धार्मिक कार्यक्रमांची माहिती सचिन शानबाग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 30 जुलै 2021 रोजी श्रीमद विद्यातीर्थ श्रीपाद वडेर स्वामींनी गोकर्ण पर्तगाळी मठाचे 26वे मठाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली। मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या स्वामींचं मराठी, हिंदी, कोकणी, कन्नड, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असून साहित्याचाही मोठा अभ्यास आहे। आजवर त्यांनी देशभरातील अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधलाय। धर्मग्रंथाचा अभ्यास करून मनन चिंतनातून त्यांच्या वाणीला आध्यात्मिक वलय लाभलंय। अशा जाणकार श्रीपाद विद्याधीश स्वामी यांचं 6 ते 9 एप्रिल या कालावधीत कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात वास्तव्य असून त्यांचं प्रवचन, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। 6 एप्रिल रोजी त्यांचं कोल्हापुरात आगमन होणार असून त्याच दिवशी प्रवचन, 7 एप्रिल रोजी निर्माल्य विसर्जन पूजा, भजन सेवा, रामतांडव प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होतील। 8 एप्रिल रोजी प्रवचन होईल। 9 एप्रिल रोजी सकाळी भजन, प्रवचन आणि महाप्रसादानंतर ते पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत। या कार्यक्रमाचा करवीरवासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन महिला आघाडी प्रमुख सुमंगला पै यांनी केलंय। पत्रकार परिषदेला सुरेंद्र प्रभू, शंतनू पै, कार्तिक शानभाग उपस्थित होते।